आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी अक्षय तृतीयाची खास पूजा कशी केली त्यामागचं महत्त्व आणि भावना शेअर करते आहे। अक्षय तृतीया म्हणजे कधी न संपणारी समृद्धी। या दिवशी केलेली सत्कर्म, दान आणि पूजा अक्षय फळ देतात असं मानलं जातं। म्हणूनच हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत पवित्र योग्य दिवस आहे। सुंदर अशी मी पूजा मांडली आणि त्यानंतर मनापासून विधी पूर्ण केले। माझ्यासोबत प्रियांशीलाही बसवलं, कारण लहान मुलं बघून शिकतात। संस्कार हे शब्दांनी नाही तर कृतीतून दिले जातात आणि आजचा दिवस त्यासाठी खरंच खास होता। पूजा पूर्ण करून आरती केली, नैवेद्य दाखवला आणि कावळ्यालाही अन्न दिलं। आपल्या पूर्वजांची आठवण ठेवणं, त्यांना स्मरण करणं हे देखील आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे। मंदिरात जाऊन गुरुजींना खरबूज आणि आंबा अर्पण केला। मनात एकच भावना, बाबा आज आपल्यात नाहीत, पण अशा दिवशी ते आपल्याकडे येतात, आपल्याला आशीर्वाद देतात। ही श्रद्धा मनाला खूप समाधान देते। आजचा हा दिवस फक्त पूजा नाही तर संस्कार, श्रद्धा आणि आठवणीचा सुंदर संगम आहे आणि हीच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।